अतिशय समोरील सर्व मान्यवर, आज जो आपण कार्यक्रम घेण्याचं आपलं जो मुख्य उद्दिष्ट आणि हेतू असा आहे की आपल्या ज्या काही नागरी समस्या आहेत त्याची आपण एक उजळणी करत आहोत. समस्या सर्वांना माहिती आहे, परंतु आपल्याला शाळेमध्ये एक उजळणीचा तास असायचा. उजळणी केली की त्या समस्या निवारण करण्यासाठी चांगलं होतं आणि त्या अनुषंगाने आपली नागरी समस्या निवारण समिती ही एक अराजकीय सिटीजन फोरम आहे. त्याचा कुठल्याही राजकीय पक्षाशी काही संबंध नाही, कुठलाही ओपन किंवा छुपा असा काही अजेंडा नाही. आपण आतापर्यंत वसईचे आमदार, नालासोपाटचे आमदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक, प्रशासकीय कारकिर्दीमध्ये आयुक्त, सर्व कार्यालय यांच्याशी आपण वेळोवेळी भेटीगाठी, निवेदन, चर्चा आपण केलेली आहे आणि आपण यापुढेही करत राहणार आहोत. माननीय खासदार साहेबांचं कार्यक्षेत्र फार मोठं आहे, भौगोलिक दृष्ट्या हा जिल्हा फार मोठा आहे आणि आपल्या तालुक्यात त्यांची आपल्याला भेट घेणं म्हणजे आपल्याला आपण त्यांच्याकडे जायला पाहिजे. तर आपल्याला जाणं येणं आपल्याला फार कठीण होत होतं. त्यामुळे गेली 1.5-2 वर्ष नागरिकांचा असा आपला खुला संवाद कुठे झालेला नव्हता. ते निश्चितपणे त्याच्या पक्षाच्या कार्यासाठी, शासकीय आढावासाठी आणि इतर याच्यासाठी येत असतात वसई तालुक्यात. पण त्याच्याबरोबर फार मोठा लवाजमा वगैरे असतो. आपण विनंती केली हा फक्त नागरिकांसाठी म्हणून आम्हाला भेटायचं आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने इथे येण्याचं ते मान्य केलं. आपल्याला माहिती आहे की आपले जे पश्चिम पट्टा मुख्य जो आहे याच्या विशिष्ट अशा काही वेगळ्या गरजा आहेत. सुदैवाने आपले भूमिपुत्र आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आपल्या गावातले आहेत, जास्तीत जास्त नगरसेवक वगैरे आहेत ते गावातून निवडून आलेले आहेत दोन्ही पक्षाचे आणि त्यांना या समस्याची जाणीव आहे आणि 80% समस्या या महानगरपालिकेच्या मार्फत सोडवण्याच्या आहेत. आम्ही ज्या ज्या वेळेला महापौर, उपमहापौर, नगरसेवक यांना वगैरे भेटतो, कोणी आम्हाला नाही बोलत नाही. प्रत्येकजण सांगतात त्या समस्या माहिती आहे, त्याच्यावर काम चालू आहे, त्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. परंतु आपल्याला माहिती आहे की सगळं सोंग आणता येईल पण पैशाचा सोंग आणता येणार नाही. प्रशासकीय राजवटीमध्ये महानगरपालिकेचा खजिना तेवढा काही मजबूत राहिलेला नाही आणि त्यामुळे जे काही कामं आहेत त्या कामासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन हा एक विशिष्ट आम्ही अजेंडा देते आजच्या मीटिंगचा आहे की केवढा मोठा निधीची फार मोठी वसई तालुक्याला गरज आहे आणि त्याबाबत आपण निश्चितपणे प्रयत्न करताय. आम्हाला माहिती आहे की आपण प्रयत्न करत नाही, परंतु एक सद्भावनेने आम्ही आजची मीटिंग लावलेली आहे. आदरणीय रामभाऊ यांच्यानंतर आपल्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळालेलं आहे. आदरणीय ताराबाई वर्तक याच्यानंतर आपल्या तालुक्याला मंत्रिपद मिळालेलं नाही. मंत्रिपद असणं खूप काही गोष्टी होतात. आम्हाला माहिती आहे की कोर्टाच्या कामासाठी मंत्र्यांकडे जातो. आम्ही सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो की येथे लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं. राज्यात चमत्कार होईल, चमत्कार होईल, होतात चमत्कार. तर आम्ही विनंती करतो की आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे की वसई तालुक्याला मंत्रिपद मिळावं आणि जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं, जेणेकरून आमच्या समस्या लवकरात लवकर सुटतील. त्याशिवाय ज्या मोठ्या निधीची गरज जी आहे त्या दिवशी आम्ही राजारापाकडे बसलो होतो त्यावेळेला अशी चर्चा बरीचशी झाली. आता हा एक आपण टप्प्याटप्प्याने वेळ माझ्याकडे स्वतः 15 मिनिटेच आहे, मी स्वतःला घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये समस्या वरती एक एक समस्यावर 15 मिनिटं बोलता येईल. पण थोडक्यामध्ये एक एक समस्याच्या संदर्भात मी एखादा अर्धा मिनिट बोलू इच्छितो. पहिला मुख्य आमचा सगळ्यांचा कन्सर्न जो आहे ती म्हणजे आमची गावं गावासारखी राहिली. गावं वगळा आता वगैरे हा विषय काही गावात आपण आमदार खासदार गावातले आमदार विरोधी पक्ष सगळे गावात आपला आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही याला मार्फत तुम्ही याच्यावर सर्वे करा, गावाचे सर्वे नंबर काढा, इथून गाज घ्या, उन्हाळा घ्या, मनोज पाटील साहेबांचं घर लास्ट घ्या, तिथून बोळील गाव घ्या, येथे आपल्याला गाज घ्या, शिवार सोडा हे सोडा, फक्त गावाचे जेवढे आहेत त्याच्यामध्ये गावं टिकली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे तुम्ही आमची सरबंदी करा. ही गावाच्या सर्वे नंबर मध्ये 3चा FSI आम्हाला पाहिजे नाही, 1चा आहे. आमची घरात आम्ही किती आहोत, आपल्याकडे कृत्रिमरित्या लोकसंख्या वाढवून
आमची एक दोन मुलं आहेत आम्हाला, ती अगदी बाहेर चालली. एका गाव होतं, आम्हाला बाहेरची कृत्रिमरित्या इथे लोकसंख्या पाहिजे नाही, टॉवर पाहिजे नाही. आणि काय करता एमआरपी ऍक्ट 2099 ला आलेला, त्याच्यामध्ये 3चा एफएसआय दिलाय, युनिफाईड जो बीसीआर लागू झालेला आहे. कोणी बांधू शकतो, आम्ही त्याला काय अडवायला जाणार, आम्ही त्याच्यावर काय मारामारी करणार का? तर हा तुम्ही एफएसआयचा मुद्दा हा प्रामुख्याने मांडला, विधानसभेत वगैरे मांडला गेला, आम्ही ऐकला, पण तो लावून झाला. येथे एकटा एफएसआय ही गावाचे हेरिटेज, जसे आपण जगात जातो आपली गावं बघायला जातो, आमची हिरवळ राहू दे तशी. आम्हाला आमच्या नागपूरची 4 दुकानं आम्हाला बंद तरी आम्हाला नको मॉल वगैरे. तर ह्या बाबतीत आमदार खासदारांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी मुख्य एफएसआय, त्यानंतरचा विषय जो आहे हरित पट्टा राहावा. दुसरा हा अर्नाळा वसई रस्ता, ज्यावेळेला आम्ही शाळेत कॉलेजात जात होतो, खासदार साहेब तो रस्ता जो आहे ना त्याच्यात 1 फूट वाढला, 1 फूट वाढला. मग लोकांनी घर बांधली, काही लोकांनी म्हणजे रुंदीकरण झालंच नाही, रुंदीकरण झालंच नाही, उलट कॉन्टॅक्ट झाला. एखादा माणूस सनदशीर मार्गाने घर बांधताना त्याने 5 फूट सोडली, त्याने 10 फूट सोडली, पण दुसरा त्याच्या बाजूचा अरे रवी करतो, त्याने कंपाऊंड जाता रस्ता. त्याला कोण बोलतो, तू मला कोण बोलणार? ग्रामपंचायत होते तो बरं होतं, गावामध्ये पंच होते, त्या वॉर्ड मध्ये ते जाऊन तिथे थांबायचे, सरपंच होते ग्राम. आता महानगरपालिकेच्या वॉर्ड मध्ये 6 ग्रामपंचायती आहेत, तो नगरसेवक कुठे जाणार? पण तिथे जो मनमानी झाली, गावाचे रस्ते हे कोळीवाड्यापेक्षा बेकार होत झाले. कोळीवाड्याकडे जातात, कुठे काही गाड्या जात नाही, काही जात नाही. आणि हा गावाचा मुख्य रस्ता, हा दोन्ही आज विराचा माणूस वसईला कोर्टात जाताना कुठून जातो? तो आमच्या गावातून जातो. का गावच्या गावातून का जाता? तुम्ही शहरातले लोक, तुम्ही पर्याय रस्ता का? गावातील रस्ता एक तर 15 फूट, त्याच्या लोकांची घर, त्याच्या तुमच्या 4 साठी काय, यासाठी पर्याय शोधा. आता पाणी जो आहे तो डोक्यावरून गेलेला आहे परिस्थिती. त्यामुळे राजू अप्पांना त्या दिवशी आमचं बोलणं झालं की जो रिंग रूट येतोय, जो गावच्या शिवारातून काढतोय, पण त्यासाठी आमदार साहेब, खासदार साहेब 1000 कोटीची लागत लागेल. कारण तो आहे शिवार, तो एलिव्हेटर करावा लागेल, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. तो काही म्युन्सिपाल्टीच्या कॅपॅसिटीची ते काय काम, त्याचं बजेट किती, त्याच्यामध्ये किती. तर हा प्रश्न आणि अर्नाळामध्ये रस्ता 2-4 फूट पुढे वाढवता येईल तर वाढव. जे काही वेळा आपण स्थानिकांनी बांधले, पण स्थानिकांनी सगळ्यांनी बांधले, तो स्थानिक कायद्याचं भंग करेल त्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई व्हावी. का व्हावी? तर तुम्ही तो बघा की दोन बस पास होत नाही, 2 बस त्या रस्त्यावर, हा राज्यमार्ग आहे म्हणजे राज्यमार्ग 2 बस पास होत. राज्यमार्गाला किमान डिवायडरचा पट्टा तर पाहिजे, काही नाही त्याच्यामध्ये, कोणी काय बघत नाही त्याच्यामध्ये. पीडब्ल्यूडीचे संजय यादवकडे गेलो की नेहमी हात वर करतात माझ्याकडे, पण महानगरपालिकेमध्ये हा रस्ता आमचा करायचं काय, आपले जायचं कुठे? आम्ही आज आमदार साहेबांनाही माहिती आहे, शनिवार रविवार आम्ही आमच्या नातेवाईकाकडे कोपराडला, वटारला जाऊ शकत नाही. पूर्ण शनिवार रविवार पूर्ण ट्रॅफिक जाम होते. परप्रांती आले, या वेलकम करतो, स्वागत आहे, समुद्र सगळ्यांचाच आहे, पण रस्ता वाढवा, त्यांनी तिकडे जावं, पोलीस तरी ठेवा, पोलीस चौकी तरी काढा कळवला राजोडीला. टोटल आम्ही आमच्या पाहुण्याकडे जाऊ नाही शकत. ज्यावेळेला डिसेंबरला आमच्या लग्नाच्या वराती दोन्ही समाजाच्या संध्याकाळी आम्हाला 2-3 तास रस्त्याला त्या बसेस चढतात. तर हा ट्रॅफिकचा विषय जो आहे तो त्याच्यामध्ये मी घेतोय. डीपी रोड जो आहे तेथे आपण जातो, आमचा इथे पेट्रोल पंप, सगळ्यांनी बोंबा बोंब किती वेळाला केली. पेट्रोल पंप आहे, त्याला विचारलं तो तुम्ही लिटर त्याची सीसी आहे, ओसी आहे का? तर त्याला डीपी रोड जो आहे त्याला मार्केटच नव्हती, त्याने मिस्टर बांधलं. दुसरी बिल्डिंग बांधली आहे, अजून एक बिल्डिंग चाललेली आहे. इथे आता रविवारीचा चर्च आहे, त्याच्या समोर एवढा रस्ता, तिकडे मोठा टॉवर चाललाय, ऑफिशियल बांधतोय. तुम्ही डीपी रोड का ऍक्शन करत नाही? आपण उपसंचालक जे आहे त्यांना सांगा, जेव्हा एमआरपी होईल तेव्हा होईल का? तात्पुरता तुम्ही तो डीपी मध्ये एक 5-5 फूट बांधतात, लिगल बांधकाम केले 10 कोट्या कमर्शियलची गाडी त्याच्या घरात त्याच्या अंदाज राहिली पाहिजे ना. पेट्रोल पंपच्या गाड्या कुठे लावल्या आमच्या रोडवर का? त्याचा तो व्यवसाय करतो, त्याच्या गाड्या त्याच्या आतमध्ये गेल्या पाहिजे. तशा प्रकारचा डीपी रोड एक्सटेन्शनचा इमिजिएटली तुम्ही ते विष्णू साहेब आपले आहेत उपसंचालक, त्याच्यावर मिटिंग लावा, आम्ही येतो त्याच्याबरोबर. त्यांना जाऊ की तुम्ही जोपर्यंत ऍक्टमध्ये डीपी अमेरिका आता चाललाय तो होईल तेव्हा होईल, त्याला 5 वर्ष लागतात, तोपर्यंत तुम्ही जाऊ रोड मध्ये परवानगीने जवळपास 10-15 कामं झाली ना मेन रोडला, ऑफिशियल झाले, त्याची काय माणसाची
एक आपण कलरची हे बघतो, शाळा बघतो, तिथं रोडलाच बांधली आणि ऑफिसला मार्केटच नाही. तर हा डीपी सांगितलं, गटार सांगितलं, रस्ता सांगितलं आणि रस्त्याला गटार पावसाळ्यामध्ये 1 फूट पाणी त्याच्यावर होतं. लहान पोरं तिथे सगळ्या शाळा लोकल आहे. लोकल शाळा असल्यामुळे काय होतं, पोरं सायकल पडतात. तिथे आपल्याकडे स्टेशनसारखी सिस्टम नाही की बसमध्ये रिक्षावर अनअटेंडेड अँड अस्पॉटेड पोरं असतात. ती स्वतः जातात. ती कुठे गटारात पडली कुठे काय त्या गटाराला झाकणं बरोबर ते आपल्याकडे बाजार आहे, नेपाळ बाजार, सोपारा बाजार, या बाजारामध्ये बाया जातात सगळे म्हाताऱ्या 70-80 वर्षाच्या. तर त्या कुठे जाणार, कुठे वाहनं चालायला जागा नाही, ते कुठे चालणार? सिनियर सिटीजन आहे 70-80 वर्षाचे, ते चर्चला जातात, देवळात जातात, मंदिराकडे जातात, नातेवाईकाकडे जातात. तर ते पदपद हा फार मोठ्या निधीची गरज आहे आणि तो निधी आपल्याला काही करून कारण अनेक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला तो भरावा. काय झालं काय नाही या आपण कुठल्याही याच्यामध्ये जाऊ नका. कुठं काय करायचंय ते आपल्याला केलं पाहिजे. डीपी प्लॅन मध्ये रस्त्याची दृष्टी, नाके रुंदीकरण, निर्मळ नाकाला मागे मग 2 पोलीस ठेवलेले आहेत, थोडंशी रिलीज झालेलं आहे. पण अजून अशा नाक्याचं रुंदीकरण आपल्या स्थानिक आहे, पण थोडा स्थानिकावर पण पडता थोडंसं हे करा. 5% स्थानिकांनी 45% नाक धरावं, हे काय बरोबर आहे? कोण जर चुकीचं करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. मागे येऊ नका. प्रशासकीय अधिकाऱ्यांना लावा कामाला. ते एसी मध्ये बसणार आणि पगार घेणार आणि आपण इकडे नाक्यावर आपल्या लोकांची मारामारी करणार का? त्यांना करू द्या. त्यानंतर आपल्याकडे पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा होतो, त्याबाबत प्रयत्न चाललेले आहेत की अजूनही काही कुठे त्यामध्ये पैशाची गरज लागेल त्याप्रमाणे करा. विजेच्या बाबत आपण 3 किलोमीटरवरचा आम्ही वाचलं की 3 किलोमीटर सागरीपासून भूमिगत चाललेला आहे. स्टेशन साईडला जी बांधकामं होतात त्याच्यामध्ये बिल्डर स्वतः भूमिगत करतो, तिकडचे ट्रान्सफॉर्मर लागतात. मग स्टेशन चालू झालं सोपारला, हे 3 किलोमीटर. मधल्या पॅसेजने काय करायचं? मधल्या पॅसेजची काय झाडं पडतात, फांद्या पडतात, वीज ह्या पडता पण आता तुम्ही घेऊन टाका, म्हणजे सगळं भूमिगत करा. तो 3 किलोमीटर कुठे संपेल? 3 किलोमीटर सतपाला इथे वगैरे संपेल. तुमचा आपला मेन जो लोकसंख्येचा भाग आहे तो तसाच भूमिगत मध्ये येत नाही. तो भूमिगत मध्ये येत नाही, तो भूमिगत झाला पाहिजे. जशी गोराई गाव होतं महानगरपालिकेत मुंबईला घेतलं, त्याच्यामध्ये 2 तरी भूमिगत झाले. त्याच्या भूमिगत स्टेशनच्या लोकांची लाईट फार कमी जाते, त्यांना चांगली सोय मिळते, परंतु गावातल्या लोकांना तशी सोय मिळत नाही. आणि कालपासून एक मेसेज येतो सर की स्मार्ट मीटर 48 तासामध्ये काहीतरी अडाणी आहे, नाहीतर 48 तासानंतर स्मार्ट मीटर. तो लोकांमध्ये तिथे कालपासून आम्हाला अनेक मेसेज आले की हा विषय तुम्ही खास मांडा की काय आम्हाला स्मार्ट मीटर पाहिजे नाही तरी का ते आमच्यावर लादणार किंवा काय करणार. कारण आमचे मीटर व्यवस्थित चालत आहेत. लोकांना भीती आहे की त्या मीटरच्या संदर्भात, परिवहनच्या संदर्भात आपल्या डॉक्टरांना मॅडमनी रिपिटिशन दाखल केलं, हे केलं की आमच्या ज्या बसेस ज्या पहिल्या होत्या 3:30 ला होत्या, 4:30 होत्या, काही गरीब जो क्लास आहे त्यांच्यातली बसेस पाहिजे. तिकडे 6 ला बस येणार, 3:30-4 ला लोकांना कुठे जायचं आहे. त्यानंतर आमची लोक मोटरसायकल घेऊन पार्किंगसाठी स्टेशनला जातात. एकही 3 ठिकाणी पार्किंग. आम्ही दमनला बघितलं, एक बस प्लस जसं मस्त पार्किंग आहे, त्याला पैसे मिळतात, लोक आपण पैसे देतात, 500-550 रुपये देतात, देतील पैसे. पोरं जातात, शाळेतली पोरं जातात, येतात, लवकर ट्रेन पकडायची असते. तर तो पार्किंगचा विषय आहे. शासकीय कार्यालय, सगळी शासकीय कार्यालय म्हणजे आमदार याच्यामध्ये सहकार काय, याच्यामध्ये भाड्याच्या जागेत वगैरे अशी सगळी शासकीय कार्यालयाची दुर्दशा झाली. ती शासकीय कार्यालय व्हायला पाहिजे. घनकचरा विभाग इकडे नाही. गणपतीच्या संदर्भामध्ये इथे वारंवार लोकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत की नाही पाणी आणि नाही घनकचरा, तरी त्याच्यात कर लागलेला आहे. ते नाही म्हणजे प्रशासकीय राजवटीमध्ये लागला होता, आता तो काही रद्द होणार नाही. तो विखंडित करायचा असेल राज्य शासनाकडे जावे. काय करायचं ते करा तुम्ही. काय करायचं प्रश्न पण तुम्हीच निर्माण केलेला आहे, उत्तर पण तुम्हीच शोधा प्रशासकीय कारभाराने. आम्ही जनतेने काय करायचं? म्हणजे मला पाणी नाही, मला प्रवाह नवी पैसे भरायचे. लोकांना मला पैसे भरू का नको नाही भरलं तर 24%, 2% आमची पतपेढी 12% कर्ज दिले, इकडे 24% नाही भरलं तरी वसूल करणार. काय तो राज्य शासनाकडे प्रशासकीय झालं विखंडित करून घ्या, नाही तर मग पाणी तरी चालू करा, नाही तर ते मला सेफ्टी प्लांट तरी चालू करा. काय चालू करायचं ते करा. त्यानंतर खासदार साहेबांचे विषय त्याच्यामध्ये पाईप स्टेशनला आलं, आलेले. आम्ही लोकांनी काय पाप केलं?
एलपीजी वेळेस जे आपण आपला वेळेला टँकर येत होते त्यामुळे एलपीजीचा पुरवठा होता आणि आपले माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितलं की पीएनजीच्या सगळ्या लाईन ज्या क्लिअर करा, सगळ्यांना ताबडतोब सँक्शन द्या. तर आमचा पण ताबडतोब सँक्शन द्या. आमच्याकडे पण भूमिका पीएनजी होती, कारण आमचे रस्ते आता ऑलरेडी पाण्याचे असतात तरी फुटत आहे, त्याच्यात एकदा अजून फोडून घ्या. म्हणजे काय एकदा फोडायचा रात्री करायचा पुन्हा फोडायचा ते एकदाच फोडा आणि 1 वर्षभर तसेच राहायला तयार होत. पण ते एकदा फोडाफोडी करा आणि तो पाईप गॅस पण आम्हाला द्या. रेल्वे ही आमची अत्यंत याची करता आम्ही वाचतो. आपले प्रयत्न काही कमी आहेत असं आम्ही अजिबात सांगत. आम्ही आपल्याकडे प्रार्थना करतो की परमेश्वराने आपल्या कार्यावर यश द्यावं. आपल्या जेथे जे आपण प्रशासकीय मंत्री वगैरे त्यांच्यावर कृपा दिसते. पण बस ही काय जीवन वाहिनी जीवन वाहिनी नाही, जीवन घेणारी हे झाली. आमच्या भगिनी जातात, त्यांना एक रेल्वेचा असल्याचा एकच डबा आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 डबे 3 डबे करा. त्याचे निवेदन आपल्याला देतो आणि त्याच्याप्रमाणे पाणी निसरा आहे ती जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला दुसऱ्यांचे घ्यायचं. 1-2 गोष्टी. एक आहे की सिनियर सिटीजनने आम्हाला एक निवेदन दिलेले आमचे आले त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की सिनियर सिटीजन बाबत 23 ज्येष्ठ नागरिक संघटना आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की निवेदनात लक्ष घालून त्यांना एक रेल्वे स्वतंत्र डबा असावा. त्यानंतर देशाचा प्रवास सुखरूप होईल असं त्यांना बघावं. महानगरपालिकेकडे त्यांना मासिक अनुदान दिलं जात होतं विविध ज्येष्ठ नागरिक संघटनेना, हे बंद झालेलं आहे. त्याच्यात लक्ष घालावं अशा प्रकारचं आहे. आणि एक विषय शेवटचा मी फक्त मांडतोय, तो विषय तसा समस्याची नाही परंतु थोडासा आमच्या समाजाची थोडासा त्याच्याशी आहे. बघा की वसई तालुक्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक व्यवस्थित राहतात, चालत आहेत. कुठेही काही वादविवाद काही नाही. आणि शाळा न्यायच्या सर्व त्याच्यासाठी हॉस्पिटल म्हणा सगळं म्हणा सगळ्या जाती धर्मासाठी सगळ्या बँका सगळं. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा जातगटी या त्याच्यात झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये कलम 19-21 वगैरे जे आहे पूर्ण कायदा रद्द करा अशी आमची कोणाची मागणी नाही. पण त्याच्यामध्ये बर्डन जे आहे, जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं तर धर्मांतर करून घेणारा जो पुरोहित आहे त्याच्यावर पण गुन्हा दाखल करा आणि पुरोहितावर जबाबदारी टाकली आहे की त्याने तो गुन्हा केला नाही हे साबित करावे. साबित करण्याची उलटी कलम त्याच्यात टाकली. आता कोणतं स्वातंत्र्य बऱ्याच वेळेला लग्न होतात निर्णय जाते. आता आमच्या पर्यंत इथे झालेले आहेत की आमच्या समाजातले मुली इकडे आलेले आहेत, इथली मुली तिकडे गेलेले आहेत. असं जेव्हा प्रेम प्रकरण आहे, प्रेम प्रकरण थोडं धर्मांतर वगैरे होतं, तर अशा वेळेला हा कायदा पुरोहित वर्गाला फार मोठा दाखल करेल. तर त्या संदर्भात काही वगळावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. ती काही समस्याचा विषय आणि दुसरी विषय की आता कसं झालेलं आहे की 30 लाखाच्या लोकसंख्येमध्ये इथला स्थानिक ख्रिस्ती समाज हा लाखभर राहिलेला आहे. आता त्यांना कुठेच रिप्रेझेंटेशन नाही. आता खासदार साहेबांना माहिती की आपला जो पालघर मतदारसंघ आहे हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव ठेवल्यामुळे काहीतरी इतक्या नावासोबतच्या वसईतल्या लोकांनी काय आपली दाद लागू दिली नसती, परंतु तो राखीव आहे. त्यामुळे अल्पसंख्याक आयोग जो आहे हा केंद्रात सुद्धा आहे, राज्यात सुद्धा आहे. तो घटनात्मक आयोग, त्याच्यावर अल्पसंख्याक लोकांचे नेमणूक करायची. आपलं कारकिर्दी 2 वर्षाची झाली, यांची 1.5 वर्षाची झाली. सरकार म्हटलं की त्या आयोगाच्या नेमणुका ऑटोमॅटिक लॅप्स होतात. आपल्या कारकिर्दीमध्ये वसई तालुक्यात कोणालाही सक्षम व्यक्तीला अल्पसंख्याक जर त्या अल्पसंख्याक आयोगात दिल्लीमध्ये आपण त्या मंत्रालयात जावं, त्याच्यात कोण आहे त्याची एक यादी काढावी की यादी आणि त्यांच्या सचिवांना भेटून काय पद्धत आहे, काय अर्ज करायचा, तर एखादा दुसरा रिप्रेझेंटेशन तिकडे दिला. तसंच राज्य अल्पसंख्याक आयोगामध्ये खरं तर आपल्याला अध्यक्षपद मिळालं पाहिजे. अध्यक्षपद कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाचं आहे, पण आपल्याला कधी वसई तालुक्यात कधीच ते मिळाले नाही. तर ते वसई तालुक्यात अल्पसंख्याक काही आता रिप्रेझेंटेशन आपल्या पक्षामध्ये रिप्रेझेंटेशन देण्यासाठी लोक याच्यामध्ये एखादा मॉक मध्ये ख्रिश्चन त्याच्यामध्ये घेता आला, काही नियोजन समितीवर घेता आला, ते काय सामाजिक समरसता होईल. आणि एक मुख्य प्रवास लोक आहेत परंतु अजून आपले संबंध ते सुदृढ होते. या अनुषंगाने अल्पसंख्याक लोकांना आपण रिप्रेझेंटेशन मिळण्यासाठी आपल्या पक्षामध्ये मुख्यमंत्र्याकडे आणि शासनाकडे आपण मदर तेरेसा मौलाना आझाद महामंडळ झालं, मदर तेरेसा भारतरत्न आहे,
तर संत आहेत, त्यांच्या नावाने एक महामंडळ स्थापन जर केलं तर साधारण गुगल याच्याप्रमाणे ख्रिस्ती लोकसंख्या 2% पूर्ण भारतात सगळ्या पंथांची प्रोटेस्टंट आणि सरकार नंतर सगळ्यात एनजीओ चालवणारे, शैक्षणिक संस्था चालवणारे, हॉस्पिटल चालवणारे सरकार नंतरची दुसरी संस्था ख्रिस्ती. म्हणजे याच्यावरून बघा की किती प्रकारचं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन देशाच्या राष्ट्र उभारणीमध्ये आहे. त्या मनाने त्यांना 288 एकटा आमदार नाही, परंतु विधान परिषदेवर आपण प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने काय होतंय, झालं तर झालं होतंय म्हणजे 3 आमदार मिळतील, अजूनही आपल्याला फंड वाढेल. तर आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही. आपल्या प्रयत्नाला यश करू आणि पुढच्या वेळेला आपण लाल दिव्याच्या गाडीत, आता लाल दिव्याची गाडी आपल्या पुढे चालते, आपण मी जाऊ, पुढच्या वेळेला लाल दिव्याच्या गाडीमध्ये आपण या अशी खरोखर वाटते साहेब. आपण सांगायचे या कार्यकर्ता हेतूपत्र प्राप्त करा. तर मी माझं लांबलेलं मी लांबलेलं माझे समस्याचं हृदय मी थांबवतो. धन्यवाद.